नमस्कार शेतकरी मित्रांनो, डॉक्टर सर्वदांते चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता, हे 3.5 एकर क्षेत्र राशी सीड्सचे बियाणे या ठिकाणी आम्ही लावलेले आहे। या ठिकाणी आम्ही पहिला फवारा कॅम्प्युटर, बाहेरचे कॅम्प्युटर प्लस नॅनो युरिया प्लस ह्युमिक ॲसिड 98% आलं आणि दुसरी फवारणी लालसर गोल्ड, नॅनो युरिया आणि ह्युमिक ॲसिड आणि बुरशीनाशक M45 या ठिकाणी फवारलेली आहे। अशा प्रकारे या ठिकाणी रिझल्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो आहे। आणि यात आम्ही 40 ml मोनोसिलसुद्धा घेतलेलं होतं। ही लागवड 13 जूनची मित्रांनो, 13 जून 2024ची आहे। पाहू शकता याप्रमाणे या ठिकाणी ग्रोथ झालेली आहे कपाशीची। मला एकच सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो, की दाणेदार युरियापेक्षा इफको कंपनीचा नॅनो युरिया आपण जर का फवारणीद्वारे वापरला तर चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळतो। आपण बऱ्याच वेळा बघतो की नत्राचं प्रमाण जर का जास्त झालं तर या ठिकाणी मी दाखवतो तुम्हाला, या ज्या 2 डांगा आहेत, या 2 डांगांमधलं अंतर नत्राचं प्रमाण वाढलं की या लांब पडतात। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी 2 बोटंसुद्धा मावत नाही आहे। याचा अर्थ नॅनो युरियाची फवारणी केल्यामुळे पिकाला ज्या वेळेस नत्राची आवश्यकता लागेल त्या वेळेस त्या ठिकाणी ते झाडामधून उपलब्ध होत असते। आणि डायरेक्ट युरिया टाकला तर काय होते, पीक जोमानं वाढते आणि पर्यायाने जे आपल्या फळफांद्या आहे त्यातील अंतर वाढत असते। तर माझं सर्व शेतकरी मित्रांना एकच सांगायचं आहे की दाणेदार युरियाचा वापर बंद करून नॅनो युरिया या ठिकाणी आपण सर्वांनी वापरायला पाहिजे। आता आमची तिसऱ्या फवारणीमध्ये आम्ही या ठिकाणी नॅनो DAPचा उपयोग करणार आहोत। नॅनो DAPचे 2 फवारे, आता नॅनो युरियाचे 2 झालेले आहे कंप्लीट। आता नॅनो DAPचे कपाशीला फुलं लागण्याच्या अगोदर 2 फवारे आम्हाला या ठिकाणी नॅनो DAPचे अजून घ्यायचे आहेत। म्हणजे आपण दाणेदार जे काही 10-26 टाकतो, 20-20-0-13 टाकतो आणि नॅनो युरिया आणि नॅनो DAP हे जर का आपण झाडाला दिलं तर नक्कीच आपल्या शेतामध्ये आपल्याला जास्तीचं उत्पन्न मिळण्यासाठी या माध्यमातून फायदा होणार आहे। आता दरवर्षाचा अनुभव बघितला तर नॅनो युरिया मी वापरत नव्हतो, पण आज यावर्षी मी नॅनो युरिया, नॅनो DAPचा वापर केल्यामुळे मला 100% या ठिकाणी रिझल्ट येताना दिसत आहे। आणि एवढंच नाही, आपण एक प्रयोग म्हणून करून पहा, एका पंपाला नॅनो युरिया वापरा आणि एका पंपाला आपला दाणेदार युरिया वापरून पहा, किंवा दाणेदार युरिया एका 5-10 तासांना टाका आणि 5-10 तासांनी नॅनो युरिया फवारा। तुम्हाला लगेच फरक दिसेल शेतकरी मित्रांनो, की नॅनो युरियामुळे तुमच्या फळफांद्या ह्या जवळजवळ येतील आणि दाणेदार युरियाचा वापर झाल्यामुळे फळफांद्यांमध्ये 3 बोटं 4 बोटं असं अंतर तुम्हाला पाहायला मिळेल। जेवढ्या जास्त फळफांद्या तुमच्या कपाशीच्या झाडाला, तेवढं तुमचं एकरी उत्पन्न या ठिकाणी वाढणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे, मी काही इफको कंपनीचा काही प्रचारक नाही किंवा काही नाही। मला आलेला अनुभव शेतकऱ्यांना याचा फायदा व्हायला पाहिजे या हेतूने मी या ठिकाणी हा व्हिडिओ टाकत आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।